आज मी छोटीशी सोपी रेसिपी दाखवणार आहे। हा जाड रवा, याला केशरी कलरचा हा ब्राऊन रवा आहे। हा फार भाजायला लागत नाही, कमी भाजायचा आणि मऊसर उपीट करायचं हे उपमा। गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। जिरे, मोहरी, हिंग, लागणाऱ्या साहित्यामध्ये तो केशरी रवा, कोथिंबीर, कांदा, मिरची, लिंबू, मीठ, साखर नेहमीप्रमाणे। हा गरम गरम छान आणि कोंडायुक्त पौष्टिक असतो हा रवा। त्यामुळे थंडीच्या दिवसात एखाद्या वेळी भाताऐवजी याच्यामध्ये गाजर, मटार सगळं ॲड करायचं आहे। खूप भाजावा लागत नाही हा रवा, पटकन भाजतो। हळद तुम्ही वापरा न वापरा, हे गाजर मटारचे दाणे मी घातलेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये मटकीची मोडं वगैरे सुद्धा ॲड करू शकता, आणखीन पौष्टिक होतं आहे। तसं हा फार काय नवीन पदार्थ नाही आहे, तरीसुद्धा व्हेरिएशन म्हणून करायचं, बदललं भाताऐवजी करू शकता। हळद तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला वाटलं घाला न घाला, आपल्याला काय घालायचं, कोणाला पांढरा आवडतो। मीठ हाताने घालायची सवय, थोडीशी साखर, जपून घाला। गरम पाणी उकळलेलं घातले, 2 मिनिटात शिजून उपमा तयार होतोय। पटकन लवकर शिजतं आणि चवीला पण चांगला होतो। दलिया जर मिळाला ना, जाड असतो, त्याचाही चांगला होतो, पण तो थोडं मिक्सरमधून काढून घ्यावा लागतो। आजची स्पेशल डिश जाड रवा, याला केशरी रवा पण म्हणतात। हा कमी भाजला तरी चालतो, गरम पाणी करायला ठेवा। कांदा, मिरची, तुम्हाला काय आवडलं तर मोडे वगैरे घालायचं, मी हळद घातले, बाकी तुमच्या आवडीप्रमाणे। मटार आणि गाजर वापरले, वरून लिंबू, बारीक शेव, मस्त गरमागरम उपीट उपमा, तुम्ही काही म्हणा। धन्यवाद। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला प्रोत्साहन मिळतो। चला।